भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी काल शिवसेनेवरती जोरदार टीका केली। जागा वाटपामुळे नाही तर पारदर्शक कारभाराच्या अजेंड्यामुळे युती तुटल्याचा दावा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। उद्धव ठाकरे यांना भाजपला गुंडांचा पक्ष म्हणून त्यांनी उल्लेख केलेला होता। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा खंडणीखोर म्हणून उल्लेख केला। उल्हासनगर महापालिकेत ओमी कलानींचा गट, रिपाई आणि भाजपची युती झाली आहे। उल्हासनगरच्या गोल मैदानात झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात या युतीची घोषणा करण्यात आली। ओमी कलानी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्योती कलानी यांचे पुत्र आहेत। दरम्यान ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिलाय, त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। भाजपला धडा शिकवण्यासाठी शिवसेनेनं नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसशी छुपी युती केल्याचं बोललं जात आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातल्या शिवसेना नेत्यांशी गुफ्तगू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। तसंच भाजपमधील काही नाराजांशी थोरातांनी संपर्क साधल्याचं समजतंय। नाशिकच्या पदवीधर मतदारसंघात थोरातांचे मेहुणे आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत। मनसेकडून युतीचा कुठलाही प्रस्ताव आला नाही, तसा प्रस्ताव आला तर त्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलेलं आहे। गोव्यात ते एबीपी माझाशी बोलत होते। मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत युती करण्यासाठी राज ठाकरेंची मनसे इच्छुक असल्याची चर्चा आहे। पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं जशास तसं उत्तर दिलंय। मुंबई महापालिकेतले महत्त्वाचे प्रकल्प नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतात, त्यामुळे भाजपकडून करण्यात येणाऱ्या घोटाळ्यांसाठी मुख्यमंत्री जबाबदार नाहीत का, असा सवाल शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उपस्थित केलाय। महापालिका निवडणुकीत भाजपशी युती तोडण्याच्या निर्णयानं राज्य सरकार अस्थिर बनलंय। या स्थितीत शिवसेना सत्तेत राहणार नाही, ती राहिली तर सत्तेसाठी शिवसेना काहीही करते असा संदेश जाईल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलंय आणि पुन्हा एकदा राज्यात मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले। युती तोडण्याचा सेनेनं घेतलेला निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव यांनी दिली आहे। भाजपने आतापर्यंत शिवसेनेचा खूप वेळा अपमान केलाय, त्यामुळे सेनेनं आता राज्य आणि केंद्रातून बाहेर पडण्याची धमक दाखवावी, असं आव्हान देखील जाधव यांनी दिलंय। नाशिकात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं 50-50चा फॉर्म्युला मान्य केल्याची माहिती समोर येतेय। लवकरच दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून आघाडीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। पुण्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं घोडं मध्यवर्ती भागातील 7 प्रभागांमुळे अडलेलं आहे। दोन्ही पक्षांचे विद्यमान नगरसेवक एकाच प्रभागात समोरासमोर येत असल्यानं तिकीट कुणाला द्यायचं हा पेच निर्माण झालाय। तसंच बंडखोरीच्या भीतीने देखील आघाडीचा निर्णय लांबवला जातोय। आघाडीची घोषणा झाल्यास दोन्ही पक्षातील इच्छुक इतर पक्षांचा रस्ता धरण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेतले काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक देवेंद्र आंबेडकर शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत। मातोश्रीवरती आज देवेंद्र आंबेडकर हातावरती शिवबंधन बांधून घेणार आहेत। आंबेडकर हे गुरुदास कामतांच्या गटातील नेते मानले जातात। संजय निरुपम यांच्याकडून कामत गटाला उमेदवारी मिळत नसल्याचा आरोप होतोय। महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती उल्हासनगरमध्ये विविध पक्षांच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। काँग्रेसच्या मीना सोंडे, रिपाईच्या पुष्पा बागुल, साई पक्षाचे अंकुश म्हस्के आणि अपक्ष नगरसेवक विजय पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय। मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणजे मूर्ख माणूस अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निरुपम यांचा समाचार घेतलाय। राष्ट्रवादी आणि भाजपची छुपी युती आहे असा दावा संजय निरुपम यांनी केलेला होता। त्या संदर्भात पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी निरुपम यांच्यावरती ही टीका केली आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम एकाकी पडलेत। गुरुदास कामत यांच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी देखील निरुपम यांची साथ सोडली आहे।
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार नाही असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलंय. कुठल्याही परिस्थितीत मुंबईत काँग्रेसची आघाडी करणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादीनं उमेदवारांची तिसरी यादी आता जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीत 26 उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलंय. आतापर्यंत राष्ट्रवादीकडून मुंबई महापालिकेसाठी 102 उमेदवार जाहीर करण्यात आले. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी 2 दिवसात फक्त 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले. शुक्रवारी मौनी अमावस्या आल्यानं एकही अर्ज दाखल झाला नव्हता. उद्या सर्वच राजकीय पक्षांकडून पहिली यादी घोषित केली जाण्याची शक्यता असून मंगळवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी उसळण्याची चिन्ह आहे. औरंगाबादच्या पैठण नगर परिषदेतील स्वीकृत नगरसेवक निवडीमध्ये घोळ झाल्याचा आरोप करण्यात येतोय. भाजपचे नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी हातचलाखी करत चुकीच्या पद्धतीने नगरसेवकाची निवड केल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. 2 सदस्यांच्या निवडीवेळी पहिली चिठ्ठी सर्वांना दाखवण्यात आली, मात्र दुसरी चिठ्ठी कुणाची होती हे उपस्थितांना न दाखवताच केवळ नगराध्यक्षांनी नाव वाचलं आणि चिठ्ठी बरणीत टाकून केवळ नाव घोषित केलं. बदलापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष शरद तेलींवरती जीवघेणा हल्ला काल करण्यात आला. या हल्ल्यात शरद तेली थोडक्यात बचावले असून ते किरकोळ जखमी झालेत. भाजपचे शरद तेली सत्यनारायणाच्या पूजेसाठी मित्राच्या घरी गेलेले होते. तिथून परतत असताना शनी मंदिर परिसरामध्ये शरद तेलींवरती हल्ला करण्यात आला. दरम्यान घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरती अत्याचाराचं सत्र अजूनही सुरूच आहे. जामखेड तालुक्यातील वंजारवाडीमध्ये 3 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. 16 वर्षाच्या मुलानं हे कृत्य केलंय. या प्रकरणी जामखेड पोलीस स्थानकामध्ये अल्पवयीन आरोपीवरती बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिवा रेल्वे स्थानकाजवळ रुळावरती लोखंडी रॉड आढळल्याच्या घटनेचा तपास सुरू करण्यात आलाय. NIA आणि मुंबई पोलीस तसंच रेल्वे पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांनी दिली आहे. तसंच या घटनेमागं घातपाताची शक्यता नाकारता येत नाही असं देखील मत देवेंद्र कुमार शर्मा यांनी व्यक्त केलंय. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातील सालेगावमध्ये एका 70 वर्षीय शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव रामभाऊ मातोळे असं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांच्या नावे 2 पानी पत्र लिहिलंय. सावकारांना जमीन हडप केल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आलाय. बातमी क्रिकेटच्या मैदानातून विराट कोहलीच्या टीम इंडियासाठी इंग्लंड विरुद्धचा आजचा 2020 सामना हा अतिशय प्रतिष्ठेचा बनलाय. नागपूरच्या नव्या VCS स्टेडियमवरचा हा सामना गमावला तर भारतीय संघावरती गेल्या 15 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच मायदेशातली एखादी मालिका गमावण्याची वेळ येईल. त्यामुळे नागपूरचा 2020 सामना जिंकून मालिकेतलं आव्हान कायम राखण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे.